मित्रांनो, आज आपण मनाचे श्लोक क्रमांक 93 मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये जाणून घेणार आहोत. जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता, तयाचे मुखी नाम घेता फुकाचे, मना सांग पारे तुझे काय वेचे. अर्थ मराठी. या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की जगात पाहिले असता देव हा सृष्टीतील सर्व जीवांना अन्न पुरवणारा अन्नदाता आहे. त्याला खऱ्या अर्थाने सर्व प्राणी मात्रांच्या कल्याणाची काळजी असते. देवाचे नामस्मरण करण्यासाठी कोणताही खर्च लागत नाही. रामदास स्वामी मनाला विचारतात की नियमित नामस्मरणाने तुझे काय जाते. मित्रांनो, पृथ्वीवरील सर्व सजीव व निर्जीव घटक ईश्वराच्या अपरा अर्थात जड व परा अर्थात चेतना या दोन प्रकारच्या दिव्य शक्तींच्या संयोगातून निर्माण झाले आहे. ईश्वर या दोन्ही शक्तींचं मूळ आहे आणि संपूर्ण सृष्टी केवळ त्याच्यापासूनच निर्माण झाली आहे, ज्यामुळे सृष्टीचं पालन पोषण व संगोपन याची संपूर्ण जबाबदारी देखील ईश्वरच घेतो. ईश्वराचं नामस्मरण केल्याने ही ईश्वरी दिव्य शक्ती अधिक मजबूत होते व आपल्या भोवती सुरक्षा कवच निर्माण करते. म्हणूनच कंटाळा न करता नियमित ईश्वराच्या नामाचं स्मरण करत राहावं. यामुळे हळूहळू आपल्याला त्याची सवय होते व चालता फिरता आणि आपलं दैनंदिन काम करता ईश्वर नाम सतत आपल्या मुखात राहतं. अर्थ हिंदी. इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि संसार में अगर देखें तो ईश्वर ही सभी का पालन पोषण करने वाला अन्नदाता है. वह सच में सभी जीवों की भलाई की परवाह करते हैं. भगवान का नाम जपने से कोई खर्च नहीं है. रामदास स्वामी मन से पूछते हैं, नाम का नियमित जाप करने से तुम्हें क्या होता है. दोस्तों, धरती पर सभी सजीव और निर्जीव चीजें भगवान की अपरा अर्थात जड़ और परा अर्थात चेतना इन दोनों तरह की दिव्य शक्तियों के मेल से बनी है. ईश्वर ही इन दोनों शक्तियों का स्रोत है और पूरी सृष्टि उन्हीं से बनी है, जिसके कारण सृष्टि के पालन पोषण का संपूर्ण दायित्व भी ईश्वर ही उठाते हैं. भगवान का नाम जपने से यह दिव्य शक्ति मजबूत होती है और हमारे चारों ओर एक सुरक्षा कवच बनाती है. इसलिए बिना आलस्य किए नियमित भगवान का नाम लेते रहे. इससे धीरे धीरे हमें इसकी आदत हो जाती है और चलते फिरते और अपने रोज के कार्य करते भगवान का नाम हमेशा हमारे मुख में रहता है. अर्थ इंग्लिश. In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says, if we look deeply into the world, then God is the one who provides food to everyone. He is the one who is truly caretaker of his devotees. It costs nothing to chant the name of God. Ramdas Swami asked the mind, what do you lose by regular chanting of divine name? Friends, all living and non-living things on earth are formed from the combination of two types of divine power. Apara, that is matter, and para, that is consciousness. God alone is the source of these two powers, and entire creation is formed from Him. Consequently, God alone bears the entire responsibility for the sustenance and nurturing of creation. Chanting the name of God strengthens this divine power and creates a protective shield around us. Therefore, without giving in to laziness, continue to regularly chant the name of God. Gradually, we become accustomed to this practice. And as we go about our daily activities, the name of God remains constantly upon our lips. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम कृष्ण हरी.